आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज, डॉक्टर पंजाबराव देशमुख, महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दादाजी पटवर्धन यांना विनम्र अभिवादन. माझा ह्या सभागृहातला पहिला दिवस, जरी तिसरी वेळ असली म्हणजे सभागृहात यायची आत म्हणजे निवडून आल्यावर, पण बोलण्याची पहिली वेळ आहे. मला फक्त एवढंच विचारायचं आहे, माझ्या फक्त प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर द्या, फक्त एवढंच माझी एक विनंती आहे. 14 तारखेला प्रभाग क्रमांक, माझा प्रभाग क्रमांक 2 आहे, झोन क्रमांक 1 आहे. तुम्ही सांगितलं 14 तारखेपासून नवीन कॉन्ट्रॅक्टर हा काम सुरू करणार आहे. जेव्हा तो काम सुरू करणार आहे माझ्या प्रभागात, मी आता पाहिलं सर्व सन्मान्य सदस्यांनी त्याच्या कार्यकाळात जो सुरू झाल्यापासून जे काही सांगितलं, तो माझ्या प्रभागात काम सुरू करत असताना जसं घंटी गाडी असो, कटला असो, JCB असो, ट्रक असो, ट्रॅक्टर असो, सगळं उपलब्ध करून काम सुरू करणार आहे. की पुन्हा त्याला 90 दिवसाचं, माझ्या इथं काम सुरू केल्यापासून त्याला 90 दिवसात हे सगळी व्यवस्था करावं लागणार आहे. नाही 14 तारीख दिली आहे ना झोन क्रमांक 1ची. काय 14 तारीख म्हणजे काय ठरलं, काय मुहूर्त काय ठरला आहे तुमचा? असं सभापती महोदय, संबंधित कोणार कंपनीला इन्फ्रास्ट्रक्चर खरेदी करणे, वाहन खरेदी करणे, याच्यासाठी आपण ते मुदत दिलेली आहे. ते 14 तारखेपर्यंत ते वाहन वगैरे खरेदी करून 14 तारखेपासून सुरू जाईल. हां, मग माझा तोच प्रश्न आहे की तो जेव्हा 14 तारखेला काम सुरू करेल तेव्हा सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत राहतील का, ज्या तुमच्या अटी शर्तीत लिहिलेल्या आहे? का उद्या तो पावलं घेऊन येईन, आपलं टोपलं घरी राहीन, असं काय? म्हणजे मला ते स्पेसिफिक तुमच्याकडून उत्तर पाहिजे मला. सांगा ना जाधव साहेब, मॅडम सांगतील. झोन 3 व्यतिरिक्त सगळ्या झोनसाठी आपण 14 मार्च ही तारीख निश्चित केली होती. ठीक आहे. परंतु झोन 2 आणि झोन 4 यांनी आमच्याकडे पत्र दिलेलं असल्यामुळे त्यांचं काम आपण 1 मार्चपासून सुरू करतो आहोत आणि झोन 1 आणि झोन 5च्या बाबतीत 14 मार्चपासून. नाही, मला ते समजलं, 14 पासून सुरू होत आहे. माझा प्रश्न तो नाही आहे. 14 पासून जेव्हा तो माझ्या इथं आपल्या इथं साफसफाई सुरू करेल तर त्याची यंत्रणा पूर्ण राहील का, जे अटी शर्तीनुसार आपण दिलेलं आहे? की प्रभागात पत्र कोणी दिलं मॅडम? तुम्ही म्हटलं की नाही 14 तारखेपासून आपण 4ही प्रभाग चालू करणार होतो. तुम्ही म्हणता की पत्र मिळाल्यामुळे आपण उद्या चालू करतोय. पत्र कोणी दिलं? पत्र आपल्याला संबंधित दैनंदिन साफसफाईच्या कंत्राटदारांनी दिलेलं होतं की ते काम सोडतायत म्हणून आपण कोणार्कला जुन्या कॉन्ट्रॅक्टरनी सोडल्यानंतर तुम्ही त्यांना देताय. म्हणजे जुन्या कॉन्ट्रॅक्टरचा अजून विषय सुरूच आहे. आता हे सभागृहात जे सविस्तर चर्चा चालू आहे, हाच विषयावर चालू आहे की नाही? मग जुन्या कॉन्ट्रॅक्टरनी तुम्हाला पुढचं काम जे 14 मार्चपासून चालू करतात ते 14 मार्चला सोडणार आहे का? नाही, थोडं कन्फ्युजन होऊ राहिलं. ते सोडणार आहे का? मलाही म्हणायचं आहे की तुम्ही आता 2 नंबर आणि 4 नंबर उद्यापासून सुरू करताय. जुन्या कॉन्ट्रॅक्टरनी तुम्हाला पत्र दिलं म्हणून. एक्झॅक्टली. म्हणजे त्यांनी जर पत्र दिलं नसतं तर चालू करू शकलो नसतो. म्हणजे आपण सगळं 14 मार्चला सुरू केलं असतं. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की अजूनही जुन्या कॉन्ट्रॅक्टरनं निर्णय घेतल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. बोला प्रमोद भाऊ. मग ते मला उत्तरच पाहिजे. 14 पासून तो जेव्हा येईल माझ्या प्रभागात किंवा झोनमध्ये, तो पूर्ण तुमच्या अटी शर्तीनुसार तो उतरणार आहे का? सोपा प्रश्न एकदम. करारनाम्यामध्ये जे मुद्दे सांगितलेले आहेत त्याच्यानुसार जुनी यंत्रणा वापरून त्यांनी 3 महिने काम करायचं आणि त्याच्यानंतर 90 दिवसात ते काम त्यांनी फुलफिल स्टार्ट करायचं आहे. पुन्हा तेच आहेत. बरं ठीक आहे. दुसरा एक प्रश्न असा आहे, 1 मिनटं, माझ्या झोन क्रमांक 2 तिथून जेव्हा घंटीकटला भरतो तो जातो 3 किलोमीटर दूर खाली करायला. पूर्ण व्यवस्थित ऐकून घ्या मॅडम, हा फार माझा इथला महत्त्वाचा विषय आहे. कारण माझ्या प्रभागात विद्यार्थी वर्ग इतका आहे की आमची गाडी 50 मीटर जरी गाडी गेली घंटीकटला मॅडम तर लगेच भरल्या जाते तो. आणि तो खाली करायला नवसारीमध्ये जातो 3 किलोमीटर दूर. तिथं जाऊन त्या कॉन्ट्रॅक्ट मशीनवर त्याची लाईन लागते, त्याच्यानंतर त्याचा नंबर लागते, त्याच्यानंतर तो पुन्हा 3 किलोमीटर पास करून पुन्हा तो प्रभागात येतो. आणि काय फिरणार आणि किती कचरा तो गोळा करणार, हा फार महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यामुळे लोक सरळ कचरा नालीत जिथं रस्त्यावर दिसेल तिथं फेकतात. अतिशय गंदगी झालेली आहे प्रभागात, त्याच्याकडे तुम्ही प्रामुख्याने लक्ष द्या. काही व्यवस्था होऊ शकते का? प्रभाग क्रमांक 2 मध्ये तुमची ते मशीन आहे, कॉम्पॅक्ट मशीन, ती इकडे येऊ शकते का?
की ज्यानं वेळ वाचेल? झोन क्रमांक 1 साठी 2 कॉम्पॅक्टर मशीन्स हे ऑलरेडी सुरू आहेत. कुठे? आणि झोन क्रमांक 1 साठी आपण नवसारीच्या तिथला वाघमारे स्पॉट जो आहे तिथे आपण व्यवस्था केलेली आहे आणि तिथे कॉम्पॅक्टरमध्ये घंटागाडीद्वारे संकलित कचरा हा वाहतूक केला जातो. मॅडम मी काय म्हटलं, मला 3 किलोमीटर दूर जायला लागू राहिला कचरा टाकायला. त्या वेळेत म्हणजे ज्या त्याच्या 6 चक्कर झाल्या पाहिजे प्रभागात एका गाडीची, तिथं 3 उरायला त्याच्या. तो त्यासाठी- कचऱ्याचा बोजा माझ्या इथं वाढत चालला, हे माझं म्हणणं आहे. तर याच्यावर काही तुमच्याकडे दुसरी व्यवस्था होऊ शकते का? त्यासाठी आपल्याला ट्रान्सफर स्टेशनची अजून एक दुसरीकडे व्यवस्था करावी लागेल. मग ती होईल का? किती दिवसात होईल असं काही आहे का तुमच्याकडे नाही, नियोजन? त्यासाठी आपल्याला जागेचा शोध घ्यावा लागेल. त्यासाठी काही कालावधी लागेल. आज लगेच मी आश्वासन नाही देऊ शकत. ठीक आहे, तेच पाहिजे. तिसरी गोष्ट आहे, सध्याचा ठेका कुणाकडे आहे माझ्या इकडला एरियातला? सॉरी, सध्याचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे प्रभाग क्रमांक 2 मध्ये? हा झोन क्रमांक 1. श्री नागरी सेवा सहकारी संस्था ती ते आहे सध्या का? तिथे कामकाज पाहत आहेत. नाही, मी जेव्हा त्यांच्या हजेरीवर गेलो तिथं त्या कर्मचाऱ्यांचं म्हणजे आंदोलन चालू होतं की आम्हाला पेमेंट मिळालं नाही. ही गोष्ट खरी आहे का? नाही, त्या ठेकेदाराला पेमेंट भेटलाय का नाही भेटलाय? माझ्या इथं काम करण्याची त्यांचे कर्मचारी काम करू नाही राहिले, म्हणून मी म्हटलं त्या ठेकेदाराला पेमेंट भेटलाय का? संबंधित संस्थेकडनं जेव्हा देयके आपल्याकडे काम सादर नाही करू राहिले होतात, ना मग. हा, संबंधित संस्थेकडनं जेव्हा देयके आपल्याकडे सादर होतात त्याची तपासणी करून योग्य ती नाही, देयके माहिती प्रदान असेल ना. करण्याची कारवाई आपण करत आता असतो. काही माहिती आहे का तुमच्यावर किती दिवस झाले त्याला आपण पेमेंट नाही केलं वगैरे? का तो मला ओळूचे उत्तर देऊ राहिला, हे मला माहिती घ्यायची आहे. नाही, असं काही ॲग्रीमेंट मध्ये आहे नाही कोणत्याच, किंवा पेमेंट नाही केलं तर तो काम नाही करणार म्हणून. त्याला करणं भाग आहे. नसेल करत तर दंडात्मक कारवाई करा नाही, त्याच्यावर. तो नाही. काही सांगत असेल. मी त्याची गोष्ट नाही का, मी त्याच्या कर्मचाऱ्याची गोष्ट करू राहिलो. ते त्यांना पेमेंट न भेटल्यामुळे त्याचे कर्मचारी काम नाही करू राहिले. ऑक्टोबर 2025 पासूनची त्यांची देयके अद्यापपर्यंत कार्यालयाला प्राप्त झालेली नाही आहेत. ऑक्टोबर पासून किती वर महिने झाले मॅडम? नाही, त्या देयकाची चर्चा आपण इथं का करतोय मला कळायला मार्ग नाही. बघा, नाही. त्या देयकासाठी आपण बंधनकारक नाही आहे. नाही, त्याने आपल्याला काम करावं हे त्याच्यासाठी बंधनकारक आहे. विषय त्याचे- समजून घ्या. त्याचे कर्मचारी देयकाची शिफारस सभागृहात नका करू अशी माझी हात जोडून नाही, विनंती. मी देयकाबद्दल बोलून राहिलो. त्याचे कर्मचारी काम नाही करू राहिले की ते मला सांगतात साहेब आमचं पेमेंट होऊन नाही राहिलं. आपल्याला ठेकेदार सांगते की आम्हाला देयक भेटलं नाही, म्हणून मी त्यांना विचारलं ही माहिती खरी आहे काय? मला फक्त माहिती खरी आहे का एवढं पाहिजे बस. हा,